नमस्कार, मी अमोल जोशी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद सुरू होते आहे. थेट जाऊया. शाह साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मला वाटतं कुठंतरी बॅलन्स गेलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री असंवैधानिक आहे, ते रद्द करावं असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांना पांघरुण मंत्री म्हटले त्यांनी. 1 नंबर 2 नंबर हे जे काही चाललं होतं त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे की 2 नंबर पदाला काही महत्व नाहीये. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय, कारण बाबासाहेबांच्या संविधानाला घटना त्यांना मान्य नाही असं वाटतंय आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात. त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता. अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते. आम्हाला खूप बोलता येईल. आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय ती अतिशय केविलवाणी परिस्थिती आहे, केविलवाणी धडपड आहे. मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले. आरोप आणि टीका याला मी कधी आरोप आणि टीकेने उत्तर दिलं नाही, परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो, हेच मुळात त्यांना पचनी पडलेलं नाही आणि त्यामुळे ही जळजळ, मळमळ, पोटसूळ जो आहे, ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं निर्माण करावं आणि आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय आहे तो जनतेने दाखवला. आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढल्या तर तुम्हाला माहित आहे आणि किती जागा जिंकल्या. मंत्र्यांवरती पांघरुण घातलं जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरुण मंत्री असं नवीन मंत्री आणि त्याचं चार स्वतःकडे ठेवावं असं ते म्हणतात. मग त्याच मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता? का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची, ही दुटप्पी भूमिका आहे. हे एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर? आणि त्यामुळे लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कुठेतरी ठिबक सिंचन झालंय का असा प्रश्न उपस्थित करताय. आता त्यांचा ठिबक सिंचन झालेला दिसतोय. एक हे बघा, विभाग वाईज अमरावती डिव्हिजनला 3,415 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरला 6,249 कोटी, कोकण डिव्हिजनला 40 कोटी, नागपूर डिव्हिजनला 716 कोटी,
आणि नाशिक डिव्हिजनला 1,553 कोटी असे 14,000 कोटी रुपये 32,000 कोटीच्या पॅकेजपैकी पोहोचलेले आहेत. ही आकडेवारी आहे, ही आकडेवारी आहे. आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत. आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही. तर उद्धव ठाकरे हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहेत का? कारण तामिळनाडूमध्ये दिवा लावावा, तामिळनाडूमध्ये दिवा लावावा असा कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग जो दाखल केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी सही केलेली आहे. हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतली असं वाटतं का तुम्हाला? हे बघा ना, हे काय, हे बघा इम्पिचमेंट आणलेली आहे, इम्पिचमेंट आणलेली आहे. हे आपल्या GR स्वामीनाथन जस्टिस आहेत त्यांच्यावर मद्रास हायकोर्टचे आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलं आहे आणि हे सही आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिला आहे का असा माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 93च्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता, त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का? त्या ठिकाणी दीप लावतात त्याच्यावरती मुस्लिम कम्युनिटी आहे आणि त्याचमुळे यांनी तो महाभियोग जो आहे तो दाखल केलेला आहे. तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व 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 काय टी शर्ट आहे का कधी काढला आणि सोडला? आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा जस्टिस स्वामीनाथन साहेबांच्यावर इम्पिचमेंट आणायची, हे कुठलं दुटप्पी धोरण? हे कुठलं हिंदुत्व आहे? सर 2 दिवसापूर्वी सर सुप्रीम कोर्टावरती नाराजी व्यक्त केली आहे, न्यायमूर्तींवरती एक प्रकारे टीका केली आहे, कुठेतरी न्यायव्यवस्थेवरतीच बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत. ते EVM वर आक्षेप घेतात, ते मतदार यादीवर आक्षेप घेतात, निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात, ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात. आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहेत आणि म्हणून असं माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो. आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी ह्या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात, जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात. जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे, काळा बाजार, मोठमोठे स्कॅम, नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरीचा आरोप करतायत. हे 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 मोठी शोकांतिका आहे. बंद होणार नाही तुम्ही म्हटलं होतं, मात्र आता पुन्हा मुद्दा काढलेला आहे की 2100 रुपयांचं काय झालं तुम्ही म्हणाला? 2100 रुपयांचं. अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही. आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू. लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद पाडावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये, आणि महाविकास आघाडीचेच लोक होते. परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो. आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो, जे 2100 रुपये आम्ही बोललोय
योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो. मुख्यमंत्री पद सोडलं तेव्हा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आज ते अवघ्या काही तासांसाठी नागपूरमध्ये आलेले आहेत आणि संध्याकाळी त्यांनी आमदारांची बैठक बोलवलेली आहे. हे नेमकं कशाचं द्योतक आहे आणि अवघ्या काही तासांसाठी पर्यटन, अरायवल आणि डिपार्चर. महापालिका जिल्हा भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे. काय नेमकं फॉर्म्युला काय महायुतीचा फॉर्म्युला काय आगामी निवडणुका? आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुतीत जिंकणार. स्वबळाचा नारा हा दिला जातोय, त्या संदर्भात काही स्पष्टोक्ती आहे? काही ठिकाणी अजूनही माझी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली. तिथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी, रवींद्र चव्हाण सगळे तिकडे होते आणि आमची सर्व चर्चा झाली. महायुतीने लढण्याचा निर्णय झालेला आहे. आणि ते व्हायरल केले जातात. याकडे कसं पाहणार? आता मॉर्फिंगचा धंदा चालू केलाय त्यांनी. आता सगळा धंदा बंद झाला, सगळी कामं बंद झाली. आता हे मॉर्फिंगचं काम चालू झालेलं आहे. हिंदुत्व के मुद्दे पर उद्धव ठाकरे ने अमित शाह को चुनौती दी है. उन्होंने कहा कि आप ही के सांसद, आप ही के मंत्री गोमांस खाते, उन्हें आप रोक नहीं पाते. अरे अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी, प्रधानमंत्री जी को हिंदुत्व के बारे में चुनौती देने का अधिकार उनको है क्या? ये मेरा सवाल है. अभी यहाँ पर देखिए, ये GR स्वामीनाथन जो मद्रास हाईकोर्ट के जस्टिस है, उनको इम्पीचमेंट लाने का जो लेटर दिया है उस पर उनकी सिग्नेचर है. जिन्होंने मंदिर में दिया लगाना चाहिए ऐसा निर्णय दिया. ऐसे देखिए, ये मोशन फॉर रिमूवल ऑफ जस्टिस GR स्वामीनाथन ऑफ द मद्रास हाई कोर्ट अंडर आर्टिकल 217 एंड विथ 124 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ये देखिए, और ये यहाँ पर साइन है. ये क्या है? और जो यहाँ पर जो मुंबई में याकूब मेमन की मजार को, कब्र को सजाते हैं, और इकबाल मूसा जो सीरियल बम ब्लास्ट में आरोपी है, उसको इनके प्रचार में देखा गया. ये कौन सा हिंदुत्व है? पाकिस्तान के झंडे उनके प्रचार में नचाते हैं. ये कौन सा हिंदुत्व है? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.